यांचं पथक या ठिकाणी येत आहे, ध्वजस्तंभाकडे येत आहे. परेड कमांडर श्रीमती डॉक्टर अश्विनी जगताप मॅडम, पोलीस उपअधीक्षक गृह विभाग पोलीस अधीक्षक कार्यालय नांदेड, सेकंड इन परेड कमांडर विजय कुमार रोंगे साहेब, राखीव पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी केंद्रीय राखीव पोलीस दल यांचे मुख्यचे पोलीस उपनिरीक्षक निशांत सिंह सीआरपीएफच्या मुख्य आणि पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण याच्या सुपरिनंबरी म्हणून काम करत आहे. यानंतर राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यासाठी सशस्त्र सीमा बल एसएसबीचं पथक या ठिकाणी उपस्थित झालेलं आहे. केंद्रीय पोलीस उपनिरीक्षक पवन कुमारजी आणि विभागीय पोलीस उपनिरीक्षक वैशिष्ट्य विकर पोलीस नियंत्रण कक्ष या ठिकाणी आलेले आहेत. सशस्त्र सीमा बलानं या ठिकाणी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिलेली आहे. यानंतर जलद प्रतिसाद पथक पीआरटी पथक या ठिकाणी उपस्थित झालेले योगेशजी बोधगिरे साहेब, पोलीस उपनिरीक्षक पीआरटी पथक नांदेड आणि पोलीस उपनिरीक्षक मारुती चव्हाण हे याचे सुपर नंबरी आणि प्लाटून कमांडर म्हणून त्या ठिकाणी काम पाहत आहेत. अत्यंत सुंदर अशा लयबद्ध अशा शारीरिक हालचाली या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. यानंतर राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यासाठी गंगा नियंत्रण पथक या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. प्रदीपजी भाऊ, पोलीस उपनिरीक्षक पोलीस स्टेशन विमानतळ आणि पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर मटवाड पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण हे या ठिकाणी प्लाटून कमांडर आणि सुपर नंबरी म्हणून काम पाहत आहेत. आता आपल्या समोर राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यासाठी येत आहे सशस्त्र महिला पोलीस पथक पोलीस मुख्यालय नांदेड. एका जोरावर आपण या सर्व संचलन करणाऱ्यांसाठी आपण एकदा टाळ्या देऊया. 8 दिवसाच्या अथक परिश्रमापासून यांनी या ठिकाणी हे सुंदर अशा प्रकारचं संचलन या ठिकाणी सादर करत आहेत. पोलीस उपनिरीक्षक श्रीमती प्रवीणा बाबळे मॅडम, संगणक विभाग नांदेड हे याचं प्लाटून कमांडर म्हणून काम पाहत आहेत. तर माया भोसले पोलीस कल्याण विभाग नांदेड या सुपर नंबरी म्हणून त्या ठिकाणी काम पाहत आहेत. यानंतर राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यासाठी सशस्त्र पोलीस पथक पोलीस मुख्यालय नांदेड या ठिकाणी आलेलं आहे. प्लाटून कमांडर मध्ये विनोद देशमुख पोलीस उपनिरीक्षक पोलीस स्टेशन भाग्यनगर हे या ठिकाणी काम पाहत आहेत. तर परिवीक्षक पोलीस उपनिरीक्षक विलास पवार नियंत्रण कक्ष पोलीस नांदेड हे या ठिकाणी सुपर नंबरी म्हणून काम पाहत आहेत. यानंतर राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यासाठी पोलीस विभाग नांदेड शहर पथक या ठिकाणी येत आहे. पोलीस उपनिरीक्षक श्री आयुष शेख पोलीस स्टेशन इतवारा हे या ठिकाणी प्लाटून कमांडर म्हणून काम पाहत आहेत. तर पोलीस उपनिरीक्षक देवी गीते पोलीस स्टेशन शिवाजीनगर नांदेड हे सुपर नंबरी म्हणून या ठिकाणी काम पाहत आहेत. अत्यंत सुंदर अशा प्रकारच्या शारीरिक हालचाली आपण या ठिकाणी पाहत आहोत. अगदी पाय, हात आणि त्यांचं ताल सगळं अगदी त्यांच्या तालावरती त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. यानंतर नांदेड शहराची धोराजा पोलीस शहर वाहतूक शाखेवर आहे. ते पोलीस शहर वाहतुकीचं पथक या ठिकाणी आलेले. बालाजी नरोटे पोलीस उपनिरीक्षक पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण हे प्लाटून कमांडर म्हणून काम पाहत आहेत. तर पोलीस उपनिरीक्षक श्री अशोक शेख पोलीस स्टेशन इतवारा हे सुपर नंबरी म्हणून त्या ठिकाणी काम पाहत आहेत. नांदेड पोलीस शहर वाहतूक पथक यानंतर आपल्या पुढे येत आहे त्या काम पाहत आहेत. महिलांसह गृहरक्षक दल यांनी त्या ठिकाणी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिलेली आहे. त्यानंतर राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यासाठी महाराष्ट्र सुरक्षा बल पथक याचे प्लाटून कमांडर म्हणून चंद्रकांतजी गडवार महाराष्ट्र सुरक्षा बल हे पाहत आहेत. तर माधवजी शिंदे महाराष्ट्र सुरक्षा बल हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सुपर नंबरी म्हणून त्या ठिकाणी काम पाहत आहेत. महाराष्ट्र सुरक्षा बलाचं हे पथक या ठिकाणी राष्ट्रध्वजाला यांनी मानवंदना या ठिकाणी दिलेली आहे. यानंतर एनसीसी राष्ट्रीय छात्र सेनेचं पथक हे या ठिकाणी उपस्थित झालेलं आहे. संतोषजी उडे बालन महाराष्ट्र एनसीसी बटालियन आणि भगवान पवार बालन महाराष्ट्र एनसीसी बटालियन हे या ठिकाणी प्लाटून कमांडर व सुपर नंबरी म्हणून काम पाहत आहेत. राष्ट्रीय छात्र सेना पथक एनसीसी पथक या ठिकाणी आलेलं आहे. यानंतर राजश्री श्री छत्रपती शाहू सैनिक विद्यालय सर्वोच्च पथक या ठिकाणी आलेले. प्रतीक रावळगावकर आणि पृथ्वीराज शर्मा तो प्लाटून कमांडर आणि सुपर नंबरी म्हणून त्या ठिकाणी काम पाहत आहेत. श्री छत्रपती शाहू सैनिक विद्यालय सर्वोच्च हे पथक या ठिकाणी आलेले. प्रतीक रावळगावकर आणि पृथ्वीराज शर्मा हे या ठिकाणी प्लाटून कमांडर व सुपर नंबरी म्हणून काम पाहत आहेत. जिल्ह्यातली सैनिक शाळा राजश्री श्री छत्रपती शाहू सैनिक शाळा. यानंतर आपल्याकडे येत आहे स्काउट गाईडचं पथक जिल्हा परिषदेचे वाघेचे हे पथक आहे. पूजा पवार जिल्हा परिषदेचे वाघेचे हे विद्यार्थी आहे. हे
प्लाटून कमांडर म्हणून त्या ठिकाणी काम पाहत आहे तर श्री प्रतीक्षा नरवाडे नगरपालिका हायस्कूल क्रमांक 1 आणि कायल थोडा विभाग याचं या ठिकाणी नेतृत्व करत आहे. केंद्रीय विद्यालय नांदेडच्या एसपीसी पथक उपस्थित आलेले अशोक पथक यांनी देखील या ठिकाणी राष्ट्रध्वजास मानवंदना दिली.